प्रत्येक रिलेशनशिपचं एक स्पेशल इक्वेशन असतं, तसंच आमच्या रिलेशनशिपचं हे स्पेशल इक्वेशन आहे. बोल ना. फायनली देवांसाठी डबा तयार झालाय. आणि काय हो, आठवडा झालाय ऑफिस जॉईन करून, एकदाही मला ऑफिस बघायला बोलवलं पण काही हरकत नाही. बायको आहे मी तुमची, अचानक तुमच्या समोर येऊन ना अशी उभी ठाकणार आहे. सरप्राईज काय फक्त तुम्हीच देऊ शकता. आज ही सई तिच्या देवांसाठी सरप्राईज देणार आहे. खास त्यांच्यासाठी आज डिनर प्लॅन केलाय. किती छान. तुमचा खूप अभिमान वाटतो देवांश मला. आज स्वतःच्या हिमतीवर तुम्ही जॉब मिळवलाय. किती छान ना. आणि त्यात आज डब्याच्या निमित्ताने मी तुमच्या ऑफिसमध्ये पण येणार. चला निघायला पाहिजे. नाही नाही, हे असं नाही चालणार. काम करण्यासाठी थोडी ना बोलवून घेतलंय मी याला. मला बोलायचं आहे याच्याशी, याचा आवाज ऐकत राहायचंय. काय करू? ओ माय गॉड, हे बघ किती वाजले. जेवणाची वेळ तर निघूनच गेली आहे. कामाकामात लक्षातच नाही आलं ना. हो ना, पण आता लक्षात आलंय ना. मी एक काम करते, मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. काय खाणार तू? चायनीज की इटालियन और पिझ्झा? इथे ना जवळच एक खूप कमाल पिझ्झा प्लेस आहे, तिथून ऑर्डर करू? मॅम ॲक्च्युली ना मला सिरियसली आता काही खायचं नाही आहे. मी घरी जाऊनच जेवणार. तुम्ही ऑर्डर करा तुमच्याकडे. अरे असं काय करतोय देवांश? हे बघ, आपण आत्ता काम करत बसलोय, इथे आपल्याला किती वेळ लागेल माहित नाही ना. अख्खी रात्रही आपण काम करू शकतो. तोवर काय उपाशी राहणार आहेस का? नाही, ॲक्च्युली काय ना, मी सध्या जरा अवॉइड करतोय बाहेरचं खाणं. देवांश हे बघ, आय नो की तुझी बायको खूप छान स्वयंपाक करते, पण इतकं स्ट्रिक्ट राहून नाही चालणार. अशाने बोर होशील तू. कधीतरी चालतं बाहेरचं. बरं ते काही नाही, मी आपल्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते. काय आहे? सॉरी मॅडम, देवांश सरांना कोणीतरी भेटायला आले. मला मला कोण आलंय भेटायला? देवांश सई 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 तू इथे? सरप्राईज. कशा काय म्हणजे? मला तुमचं ऑफिस बघायचं होतं म्हणून आले. आणि शिवाय
जर तुम्हाला सांगितलं असतं तर सरप्राईज मिळालं असतं नाही ना. टिफिन घेऊन आली आहे तुमच्यासाठी. माय गॉड, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. नाही सिरियसली, म्हणजे आम्ही आता तुमच्याच बद्दल बोलत होतो. आय मीन शमिका मॅम तुमच्या कुकिंगचं कौतुक करत होत्या आणि बघा तुम्ही डबा घेऊन हजर. क्या बात आहे. हो, म्हणजे योग्य वेळी आली आहे ना मी. कोर्स. पण सॉरी हा, म्हणजे तुम्हाला न सांगता आली आहे. नाही, आणि सांगितलं असतं तर सरप्राईज ते वाटलंच नसतं ना. सॉरी काय त्यात, मला खूप छान वाटलं तुम्ही आलात तर. सॉरी आम्ही तुमची ओळख करत होतो. सई प्लीज. शमिका मॅम, सई माझ्या बॉस. सई माझी वाईफ. नाईस टू मीट यू. सेम इयर. फायनली आपली भेट झालीच. कारण देवांशकडून तुमच्याबद्दल मी खूप काही ऐकलंय. इज इट? पण माझ्या समोर तर तो तुझंच कौतुक करत असते. बरं मला सांगा सई, तुम्ही असं एवढ्या रात्रीचं एकट्याच का आलात? कोणाच्या तरी हाताने पाठवायचं नाही हे सगळं. असं कसं? मला तुमचं ऑफिस बघायचं होतं ना. शिवाय मी आज तुमची आवडती आमटी पण आणली आहे. व्हॉट? आमटी? वाव. मॅम बघितलं ना किती गोड आहे माझी बायको. आणि बरं झालं आपण ऑर्डर नाही केलं. नाही म्हणजे सईंच्या हातची आमटी असल्यावर आपण दुसरं कसं खाऊच शकत नाही ना. यांच्या हातची आमटी म्हणजे वर्ल्ड फेमस आहे, क्लासिक एकदम. नाही, इट्स ओके. यू गाईज कॅरी ऑन. मी माझ्या केबिनमध्ये थांब. अरे नाही मॅम, कॅरी ऑन कसं? हे बघा तुम्हाला पण जेवण करायचंच आहे ना. आणि एवढं सगळं जेवण काय आम्ही दोघं नाही जेवणार आहे. ऑफकोर्स तुम्हाला जेवायला लागेल. आय इन्सिस्ट, प्लीज बसा. मला वाटलं होतं देवांश बरोबर छोटी डिनर डेट होईल, पण बरोबर आहे, मॅडमना बाजूला पाडल्यासारखं नको वाटायला. नाही नको, तुम्ही जेवा ना. इट्स ओके. मॅम आय इन्सिस्ट प्लीज. आणि तसंही तुमचं पण जेवण राहिलंच आहे ना. हा एकत्र जेवूयात. सई तुम्ही पण बोला ना प्लीज. हो मॅडम, प्लीज तुम्ही खा ना आमच्यासोबत थोडं, आम्हाला छान वाटेल. प्लीज मॅम. ओके फाईन. ग्रेट. ठीक आहे, पॅन्ट्री कुठे आहे मला सांगा, मी ताट घेऊन येते. सेकंड लेफ्ट. ठीक आहे, मी ताट घेऊन आले. ओके. हां 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 असू दे. मी हे आहो.